नमस्कार. न्यायालयाने श्रीकृष्ण जन्माचा संदर्भ का दिला? निदा खान प्रकरणातून भारतीय न्यायव्यवस्थेला नेमका काय संदेश द्यायचा आहे? नमस्कार मित्रांनो, मी विजय पाठक. आपल्या राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. गेल्या काही दिवसात सोशल मीडियावरती एक बातमी प्रचंड वेगाने व्हायरल झाली. अनेकांना असं वाटलं आणि असे दावे केले की न्यायालयाने श्रीकृष्ण जन्माची तुलना करत आरोपीला जामीन दिला. काहींनी याला धार्मिक रंग सुद्धा दिला, तर काहींनी न्याय व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पण खरा प्रश्न असा आहे की न्यायालयाचा आदेश नेमका काय होता? न्यायालयानं श्रीकृष्णाचा संदर्भ कोणत्या हेतूने दिला आणि सोशल मीडियावरती जे दावे झाले ते पूर्णपणे सत्य होते का? चला, आज तर आपण काही गोष्टी जाणून घेऊया. आपण भावनेने नाही तर तथ्यांच्या आधाराने हा विषय समजून घेऊया. न्यायालयाचा पहिला विचार, आई नव्हे तर अजन्म बाळ. निदा खान यांचं 5 महिन्याची गर्भवती असल्याची बाब न्यायालयासमोर मांडण्यात आली. न्यायालयाने याकडे केवळ आरोपी म्हणून पाहिले नाही तर गर्भातील अजन्म बाळाचाही विचार केला. भारतीय राजघटना प्रत्येक व्यक्तीला जीवनाचा आणि मानवी सन्मानाचा अधिकार देते. अजून जन्मानाही न आलेल्या बाळाच्या आरोग्यावरती आणि मानसिक विकारावरती कारागृहातील वातावरणाचा काय परिणाम होईल हा प्रश्न न्यायालयाने विचारात घेतला. आणि तुरुंगात जन्मलेला आलेलं मूल त्याची खरी चूक काय? समजा एखाद्या महिलेचा प्रसूतिकाळ तुरुंगात आला तर त्या बाळाचा त्यात काय दोष? जन्माच्या पहिल्या दिवसापासून त्याला लोखंडी गज, सुरक्षा, बंदिस्त वातावरण आणि वेगळं सामाजिक आयुष्य मिळणार. न्यायालयानं याच मानवी दृष्टिकोनातून विचार केला. हा निर्णय आरोपीला निर्दोष ठरवण्यासाठी नव्हताच, तर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना अजन्म बाळाचं हित जपण्यासाठीचा होता. यामध्ये तुमच्या मनामध्ये प्रश्न येईल की श्रीकृष्णांचा संदर्भ का दिला गेला? भारतीय संस्कृतीमध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म कारागृहामध्ये झाल्याची कथा सर्वश्रुत आहे. काही वृत्तांनुसार न्यायालयाने या संदर्भात उल्लेख करत असं सांगितलं की नवजात बालकाला तुरुंगातील परिस्थितीचा मानसिक आणि सामाजिक परिणाम भोगावा लागू नये, याचा अर्थ धार्मिक निर्णय हा नव्हता, तर एका सांस्कृतिक उदाहरण देऊन मानवी संवेदनशीलवरती भर देणं हा एक उद्देश होता. भारतीय न्यायालय अनेक वेळा साहित्य, इतिहास, धर्मग्रंथ किंवा तत्वज्ञानातील काही उदाहरणं देताना दिसून येतात, पण अंतिम निर्णय नेहमी कायद्याच्या चौकटीतच दिला जातो. सोशल मीडियावरचे दावे, यानंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल झाल्या. कोण म्हणतंय ही बातमी लपवतंय, ही बातमी मीडियाकडून लपवली जाती. कोण म्हणतंय कॉर्पोरेट जिहाद सुरू झालाय, तर काहींनी दावा केला की ही व्यक्ती दुसऱ्याच कंपनीत पुन्हा काम करेल का? पण न्यायालयाच्या आदेशात असे निष्कर्ष किंवा असे आरोप सिद्ध झालेले दिसले नाहीत. यातील अनेक गोष्टी वैयक्तिक मतांच्या स्वरूपात होत्या, म्हणून कोणीही माहिती शेअर करण्यापूर्वी मूळ आदेश वाचणं आवश्यक आहे. जामीन म्हणजे निर्दोषत्व नसतं. भारतात अनेक लोकांची मोठी चूक होते. लोकांना वाटतं जामीन मिळाला म्हणजे व्यक्ती निर्दोष आहे. हे पूर्णपणे चुकीचं होत आहे. जामीन मिळणं म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना काही अटींवरचं तात्पुरतं स्वातंत्र्य. खटला सुरूच राहतो, पुरावे तपासले जातात, साक्षीदारांची चौकशी होते आणि शेवटी न्यायालयात दोष किंवा निर्दोषत्व ठरवलं जातं. भारतीय न्याय व्यवस्थेची ताकद, भारतीय न्याय व्यवस्था भावना, धर्म, जात किंवा राजकारणावरती चालत नाही, ते पुरावे आणि संविधानावरती चालते. एखाद्या निर्णयात मानवी मूल्यांचा विचार केला जातो म्हणजे कायद्याला बाजूला ठेवलं असं नाही. कायदा आणि मानवता यांचा समतोल राखणे हीच न्यायव्यवस्थेची खरी कसोटी आहे. समाजाने काय शिकावं? आज सोशल मीडियामुळे प्रत्येक व्यक्ती स्वतःला न्यायाधीश समजू लागली की काय, पण न्यायालय हजारो पानांचं पुरावे वाचते, दोन्ही बाजूचे कल ऐकते आणि त्यानंतर निर्णय घेते. म्हणून एखाद्या व्हायरल पोस्टवरती विश्वास ठेवण्यापूर्वी तथ्य पडताळणी ही प्रत्येक नागरिकासाठी जबाबदारी आहे. या सगळ्या संभाषणातून निष्कर्ष काय निघतो? तर निदा खान प्रकरणातून 3 महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत. पहिली, न्यायालयाने गर्भवती बाळाच्या हिताचाही विचार केलाय. दुसरं, श्रीकृष्णांचा संदर्भ हा सांस्कृतिक आणि मानवी मूल्यांचा संदर्भ होता, तो अंतिम कायदेशीर आधार नव्हता. तिसरी म्हणजे सोशल मीडियावरील प्रत्येक दावा सत्य असतोच असं नाही. न्यायालयाच्या अधिकृत आदेश आणि विश्वसनीय माहिती यावरच विश्वास ठेवणं आवश्यक आहे. लोकशाहीमध्ये न्यायालयावरती टीका करण्याचा अधिकार आहे,
ती तथ्यांवरती आधारित असली पाहिजे, कारण न्याय व्यवस्थेतील विश्वास हा कोणत्याही लोकशाहीचा सर्वात मोठा आधार असतो. आपलं मत काय? न्यायालयाने मानवी दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय हा योग्य वाटतो का? अशा निर्णयाबाबत अधिक स्थिरत्व स्पष्टता यावी असं आपलं मत कमेंटमध्ये नक्कीच लिहा. धन्यवाद.